1 फेब्रुवारी 2026 जनुना येथे रेणुकामाता मंदिरमध्ये मोठ्या देवीच्या भंडाऱ्यात आम्ही आलो आहे. नंतर आम्ही वरती आलो आणि चपला काढल्या, पाय धुतले. मग नंतर रेणुकामाता देवीचे दर्शन घेतले. मंदिरात चांगलीच गर्दी होती, खूप भक्त होते. मंदिरातून बाहेर आल्यावर हे दादा दिसले, यांनी मला टिक्का लावून दिला आणि नंतर बबलूला पण या दादानी टिक्का लावून दिला. या काकाला पण टिक्का लावायचा आहे, यांना थोडी घाई आहे. हे आता बबलूचा हात पकडतात आणि बबलूला बाजूला सरकवतात. पायऱ्याच्या जवळ इथं जेवण चालू होते. लेडीज जेंट्स सर्वांचीच खूप गर्दी होती. आणि दुसरं ठिकाण म्हणजे वरती पण लोक जेवायला बसलेले आहे. ह्या पायऱ्या होत्या त्याच्याच खाली किचन बनवले होते आणि इथं सगळ्या बायका स्वयंपाक बनवत होत्या. आम्ही नंतर वरती आलो. लोकांची जेवणाची चांगलीच गर्दी होती. या काकांचे नाव अशोक आनंदी आहे. मोठी देवी यांच्या कुळातली आहे. या काकांना आपण विचारपूस केली की जगदंबा देवीचा भंडारा कधीपासून करत आहे. काकांनी सांगितले 40 वर्षापासून मोठ्या देवीचा भंडारा चालू आहे. आधी घाटपुरीला करायचे, आता 5 वर्ष झाले रेणुका माता मंदिर जनुना येथे करत आहे. आणि साधारण काकांना आपण विचारलं किती लोकांचं जेवण असतं, तर 5 ते 7,000 लोकांचं जेवण असतं असं काकांनी सांगितलं. काकांसोबत बोलणे झाले. नंतर आम्ही जेवणासाठी लाईनमध्ये नंबर लावला. मग आम्ही जेवणाचे ताट घेतले, जेवण चालू केले. जेवणाची व्यवस्था छान होती. सिनियर सिटीजनना, लहान लेकरांना चेअर वगैरे जेवायला होत्या. आमचे जेवण झाले, मग आम्ही घरी निघालो. पार्किंगची व्यवस्थाही चांगली केली होती. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. जमले की नाही कमेंटमध्ये सांगा.